नमस्कार, मी स्नेहा. साम संजीवनी आरोग्य विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. रोगनिदान चाचण्यांच्या क्षेत्रामधलं एक अग्रगण्य नाव म्हणून कृष्णा डायग्नोस्टिकची ओळख आहे आणि याच कृष्णा डायग्नोस्टिक विषयी आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या साम टीव्हीच्या स्टुडिओत आलेल्या आहेत या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका पल्लवी जैन मॅडम. मॅडमचं स्वागत करूया. नमस्कार मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत या स्टुडिओत. नमस्कार. आधी मॅडमची ओळख करून घेऊया. पल्लवीजींना व्यवस्थापन क्षेत्रातला 20 वर्षांहून अधिक काळाचा एक्सपिरियन्स सुद्धा आहे. तसा त्यांचा अनुभव आहे. गेल्या 12 वर्षांच्या कृष्णा डायग्नोस्टिकच्या यशामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा सुद्धा आहे. त्या सध्या कृष्णा डायग्नोस्टिकमध्ये स्ट्रॅटर्जी, ऑपरेशन्स आणि नवीन उपक्रमांचं नेतृत्व म्हणून जबाबदारी पाहतात आणि त्यासाठी त्या देशभरात जगभरात भ्रमंती सुद्धा करत असतात. भारतातील सर्वात विश्वासार्ह आणि परवडणारे रोगनिदान चाचण्या उपलब्ध असणारे सेंटर्स व्हावेत यासाठी व्यवस्थापन आणि भागधारकांच्या सोबत हिरिरीने त्या काम सुद्धा करतात. यानंतर आपण थोडंसं कृष्णा डायग्नोस्टिक विषयी सुद्धा जाणून घेऊयात. आधुनिक तंत्रानं सज्ज 4000हून अधिक प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी आणि किफायतशीर किमतीत दर्जेदार आरोग्य सेवा हे कृष्णा डायग्नोस्टिक्सचं वैशिष्ट्य मानलं जातं. तसंच रोगनिदान चाचण्यांच्या क्षेत्रातलं विश्वासार्ह नाव म्हणून कृष्णा डायग्नोस्टिक देशभरात कार्यरत आहे. कृष्णा डायग्नोस्टिक विविध राज्य सरकारं तसंच महानगरपालिका यांच्याशी संबंधित पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपद्वारे गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा सुद्धा पुरवतं. देशभरात 16 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये कृष्णा डायग्नोस्टिकची 2000हून अधिक केंद्र सुद्धा कार्यरत आहेत. रेडिओलॉजी तसंच टेलिरेडिओलॉजी व कॅन्सरशी संबंधित अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सर्व रोगनिदान चाचण्या या कृष्णा डायग्नोस्टिकच्या सगळ्याच केंद्रांच्या मार्फत होत असतात. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. कृष्णाची सुरुवातीपासूनची जी स्ट्रॅटर्जी आहे किंवा ग्राहकाभिमुख एक धोरण जे आहे तर ते पाहता की सामान्य गटातील रुग्णांसाठी तुम्ही विशेष काम करतात. त्यांना या सगळ्या चाचण्या त्यांच्या खिशाला परवडणाऱ्या अशा दरात उपलब्ध करून देण्याचा तुमचा मुख्य उद्देश होता आणि तो तुम्ही साध्य करताय. तर या सगळ्या प्रवासामागचा गमक काय सांगाल? जसं मी मागच्या आपल्या एपिसोडमध्ये सांगितलं होतं की PPP पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप हा कृष्णाच्या बिझनेस मॉड्यूलमधला टर्निंग पॉईंट ठरला. हिमाचल प्रदेशपासून जेव्हा आम्ही पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपची सुरुवात केली त्यानंतर आम्ही वेगवेगळ्या राज्य सरकारांचे जे धोरण आहे त्या हिशोबाने आम्ही सेवा देतो. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की डायग्नॉस्टिकसाठी बऱ्याच लोकांना लांब यावं लागायचं, दूर प्रवास करावा लागायचा, त्यातही त्यांचे पैसे खर्च व्हायचे. त्यानंतर खरंच इथे माझं अचूक निदान होईल का किंवा इथे मी कसा विश्वास ठेवू शकतो, या सगळ्या गोष्टींची मनात जी घालमेल असते तीच थोडक्यात आम्ही दूर केली की तुम्ही नका येऊ आमच्यापर्यंत, आम्हीच तुमच्यापर्यंत येतो. त्यामुळे वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये अगदी छोट्या खेडेगावांपर्यंत कृष्णाच्या सेवा आम्ही पोचवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि करत राहणार आहोत. मग आसामसारख्या भागांमध्ये टी इस्टेट्समध्ये सेवा देतो आहे. हिमाचलमध्ये जिथे 6-6 महिने बर्फ असतो तशा ठिकाणीही आमच्या सेवा उपलब्ध आहेत. हाकेच्या अंतरावर अगदी महाराष्ट्रातसुद्धा आम्ही कार्य करतो आहे. अशा सगळे जर आपण एकत्रित केलं तर 16 राज्यांमध्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये आम्ही ह्या सेवा पुरवतो आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण की आम्ही जेव्हा सरकारबरोबर पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत काम करतो तर तेव्हा रेट्स खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात की ह्या चाचणीला तुम्ही दर किती आकारणार. मग काही प्रदेशांमध्ये सेंट्रल मिनिस्ट्रीच्या काही स्कीम्स आहेत त्या हिशोबाने मग त्या फ्री होतात. काही देशांमध्ये CGHS, काही प्रदेशांमध्ये CGHS दरांवर डिस्काउंट दिला जातो. जर मी ओव्हरऑल एक सामान्य माणसांना कळेल ह्या सोप्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर कुठल्याही प्रायव्हेट लॅबॉरेटरीच्या तुलनेत जवळजवळ 50 ते 60% कमी दर हा कृष्णाच्या चाचण्यांचा आहे. म्हणजे जर पॅथॉलॉजीची सेवा घ्याल तर
जवळजवळ काही चाचण्या अशा आहेत ज्याच्यात 70 ते 80% कमी आहे आणि रेडिओलॉजीमध्ये 30 ते 40% रेट कमी आहेत. तर हे सगळं करत असताना दोन गोष्टी चा एक आनंद वाटतो की पब्लिकपर्यंत पोचतोय जो ध्येय आहे की जास्तीत जास्त लोकांना सेवा देऊ शकतो. आणि दुसरं आहे की क्वालिटी तिथे कॉम्प्रोमाइज न करता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचतोय. प्लस सगळ्यात महत्त्वाचं आहे की बऱ्याच गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये जिथे आम्ही आहोत किंवा इवन जनरली सगळे सेंटर्स काही ठराविक काळासाठी ऑपरेशनल असतात. म्हणजे काही 9 वाजता उघडतात, दुपारी बंद होतात किंवा संध्याकाळपर्यंत असतात. गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये पण वेळ असतो. पण क्रसनाचे जिथेही सेंटर्स आहेत ते 24 तास रुग्णसेवेसाठी ते ओपन असतात आणि कुठल्याही प्रकारचा ॲडिशनल दर तिथे आकारला जात नाही की आज बाबा रविवार आहे तर आज एक्स्ट्रा चार्जेस किंवा रात्री तुम्ही 2 वाजता पोचला तर त्याचे अधिक पैसे लागतील. हा नियमच नाही आहे. तर हा रूल क्रसनामध्ये लागू केलेला आहे की 24/7 365 डे सेम रेट कार्ड फॉर एनीबडी हू वॉक्स इन. म्हणजे मग तुम्ही आमच्याकडे गंमत सांगते की मर्सिडीजमधलेही लोक येतात आणि खूप मैल प्रवास करूनही लोक पोचतात, पण त्यांच्यासाठी तो रेट एकच. म्हणजे तुम्ही या सेवा घ्या आणि त्याच्या रिपोर्ट्स घेऊन जा. या PPP संदर्भात तुम्ही काय सांगाल? स्नेहा, PPP हा खरंच आरोग्य क्षेत्रात खूप मूल्यवान वाटा उचलत आहे. गेले काही वर्ष म्हणजे आता क्रसना डायग्नॉस्टिक्सला गेल्या 11 वर्षांचा PPPमध्ये अनुभव आहे. ह्या मागील 11 वर्षांमध्ये बरेच आम्ही सुद्धा ॲज अ कंपनी चेंजेस पाहिले गव्हर्नन्समध्ये. स्पेसिफिकली नॅशनल हेल्थ मिशनच्या ज्या काही स्कीम्स आहेत ज्याचा उद्देश खूप क्लिअर आहे की लोकांपर्यंत सेवा पोचवणे. कारण की आरोग्य व्यवस्था कशी सुदृढ करता येईल, कशी स्ट्रॉंग करता येईल, इन्फ्रास्ट्रक्चर कसं डेव्हलप करता येईल, त्या अनुषंगाने सरकार खरंच खूप चांगले पाऊल उचलत आहे. आणि त्यातलाच एक मौल्यवान वाटा म्हणजे PPP. कारण की बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की सरकारचे हॉस्पिटल्स आहेत किंवा त्यांच्याकडे यंत्रणा आहे, पण बऱ्याच वेळा योग्य तो मॅनपॉवर उपलब्ध नसतो किंवा काही राज्यांमध्ये जो बजेट असतो तो ते वेगळ्या उपक्रमांसाठी वापरू शकतात की जिथे अजून अधिक मदत लोकांपर्यंत पोचू शकते. मग पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचा फायदा कसा होतो की एक प्रायव्हेट कंपनी जो कॉर्पोरेट स्टाईल वर्किंग करेल पण सरकारी टर्म्स अँड कंडिशनवर, सरकारी दरांमध्ये आणि 24 तास सेवा देईल. तर हा जो एक प्लस पॉईंट सरकारला भेटतो की मी पब्लिक ला सेवा देतोय पण एका प्रायव्हेट कंपनीला हाताशी धरून, पण नियम मात्र माझे असतील. मग हे जेव्हा गमक जुळतं आणि जेव्हा लोकांपर्यंत त्या सेवा सिमलेसली पोचतात तेव्हा जो अल्टिमेट गोल आहे तो कस्टमर सॅटिस्फॅक्शनचा भेटतो. प्लस आता टेंडरची जी प्रक्रिया आहे ती खरंच खूप ट्रान्सपरंट झाली आहे. सगळी प्रक्रिया गव्हर्नमेंटनी ऑनलाईन आणली आहे. त्यामुळे कुठेही कुठल्याही प्रकारचं आपण जे म्हणतो की लूपहोल्स असणं किंवा करेक्ट ते काही होत नाही. कारण की सगळं तुम्हाला डॉक्युमेंट ऑनलाईन तुमचे सबमिट करावे लागतात. टेक्निकल क्वालिफिकेशन्सच्या क्रायटेरिया खूप बारकाईने पाहिल्या जातात. इनफॅक्ट मी सांगू इच्छिते की गव्हर्नमेंट आता थर्ड पार्टी एजन्सीज बरोबर टायअप करतायत. म्हणजे जे बिग फोर आपण ऐकायचो आधी की EY आहेत, डेलॉइट आहेत किंवा PwC आहेत, ह्यांना गव्हर्नमेंट आता अपॉइंट करतं की आम्हाला ही रिक्वायरमेंट आहे, हा टेंडर आम्हाला पब्लिश करायचा आहे, ह्याच्यासाठी टेक्निकल क्वालिफिकेशन्स काय असू शकतात. मग बिडर्सनी जेव्हा सबमिट केलं तर त्या दस्तावेजांचा कंप्लीट मॉनिटरिंग की व्यवस्थित ते आहेत का डॉक्युमेंट्स, कुठे त्यांनी फेक डॉक्युमेंट नाही आहे ना, हे सगळ्यांचं मॉनिटरिंग ते करतं, तपासणी ते करतं. त्याच्यानंतरच पुढची जी प्रक्रिया आहे म्हणजे जो फायनान्शियल बिड ओपनिंग आहे तिथपर्यंत जातं. पण प्रत्येक वेळेस जेव्हा की लावली जाते की म्हणजे जो पासवर्ड टाकतो तर जेवढ्या लोकांनी त्या टेंडरमध्ये पार्टिसिपेट केलं आहे त्या प्रत्येकाला मेसेज येतो की ह्या टेंडरसाठी एक पासवर्ड आत्ता कुणीतरी ओपन केला आहे. मग तो मेसेज गेल्यानंतर प्रत्येकाला प्रत्येकाचं
डॉक्युमेंटसुद्धा बघता येतात की बाबा कृष्णाने जे डॉक्युमेंट सबमिट केलेत ते इतर लोकांनाही दिसतात की यांनी व्यवस्थित डॉक्युमेंट सबमिट केलेत का, ज्या टेंडरच्या रिक्वायरमेंट आहेत. म्हणजे खूप ट्रान्सपरन्सी आली आहे. त्यामुळे काम करताना 2 गोष्टी होतात, एक अनएथिकल प्रॅक्टिस होत नाही आणि दुसरी आपल्यावरची जबाबदारी वाढते की आपल्याकडे बघणारा जो व्यक्ती आहे तो आपल्याला बारकाईने बघतोय. तर ती एक जबाबदारी वाढते की आपल्याला प्रत्येक गोष्ट, प्रत्येक पाऊल खूप जबाबदारीने उचलायचं आहे. आणि PPPमुळे खूप हे सोपं झालं आहे. म्हणजे तुम्ही विचार करा की हिमाचल प्रदेशमध्ये 12 जिल्ह्यांमध्ये CT स्कॅन मशीन पोचली आहे किंवा आसाममध्ये 350 जागेंवर एक्सरेची सुविधा उपलब्ध झाली आहे. जे एक्सरे होते त्यांना रिपोर्टिंग मिळतं, जे 6 दिवस वेट करावं लागायचं आता 6 तासांमध्ये रिपोर्ट मिळतं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी एक पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचा जो आपण म्हणतो की बेनिफिट आहे तो ह्यामुळे दिसून येतो. कृष्णाने आतापर्यंत अनेक रुग्णांना समाधान दिलेलं आहे आणि त्यापैकीच काही रुग्णांच्या प्रतिक्रिया आपण ऐकूया. सर, माझं नाव ऋतिका आहे. मी महर्षी कर्वे शिक्षण संस्था यामध्ये शिकत आहे, नर्सिंगच्या 4थ्या वर्षाला. आम्ही एक रिसर्च कंडक्ट केलं होतं ॲनिमियावरती. तर त्याच्यामध्ये आम्ही प्री आणि पोस्ट हिमोग्लोबिन टेस्ट केल्या होत्या. तर आम्ही आज आमची जी पोस्ट टेस्ट होती तर ती आम्ही सुतार हॉस्पिटलमध्ये कृष्णा डायग्नोस्टिक सेंटरमध्ये केली. तर आमचा इथला एक्सपिरियन्स खूप छान होता. इथली सर्व्हिस पण खूप छान आहे आणि स्टाफचं पण म्हणजे खूप छान कॉपरेशन केलं आम्हाला त्यांनी. सुतार दवाखाना डायग्नोस्टिक सेंटरमध्ये मी आता पहिल्यांदा एकदा आलो, आज एकदा आलो परत. पण इथली जी संस्कृती स्टाफ आहे हा एवढा सोज्वळ, एवढा छान, म्हणजे प्रत्येक माणसाला पाहिलं थोडी गर्दी असेल तरी प्रत्येकाला कॉपरेशन करून प्रत्येकाला योग्य सल्ला देऊन त्याला बरोबर गाईड करतात आणि अप्रतिम सर्व्हिस आहे दवाखान्याची. मी वाटत नाही आपण कॉर्पोरेशनच्या किंवा संस्थेच्या दवाखान्यात आलोय, एखाद्या प्रायव्हेट दवाखान्यात सुद्धा एवढी सर्व्हिस चांगली मिळणार नाही. परत मी सगळ्यांचे आभारी आहे मी संस्थेबद्दल. Hello everyone, myself Rabia Diwan. I am from Mumbai, and from Mumbai by straight away we came over here in Sudhar Hospital for MRI. Before 5 months I did MRI of my patient Dildar Surve, and I was kindly impressed. I didn't do in Mumbai, I came over here because the film, it was completely clear and the reports were also so quickly available over here, and the staffs over here, like the technicians, the staff who is sitting on the reception, they are completely cooperative, and I would recommend everyone to come over here for this service. And if you will see the charges which are there in other hospitals, comparatively to that hospital, it is like completely lowest rate over here. तर या समाधानी रुग्णांच्या प्रतिक्रिया आपण पाहिला. यानंतर एक छोटासा ब्रेक घेतोय साम संजीवनीमध्ये. मॅडम, ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. पल्लवी मॅडम, मघाशी तुम्ही बोललात की फक्त खाजगी पातळीवरच नाही तर तुम्ही सरकारच्या बरोबर PPP मध्ये काम करता. तर जेव्हा म्हणजे किती कठीण असतं एका कंपनीसाठी की खाजगी पातळीवर काम करणं आणि सरकारशी संलग्न राहून काम करणं. मला इतका आनंद होतो हे शेअर करताना. प्रत्येक प्लॅटफॉर्मवर जेव्हा मी जाते ना मला हा प्रश्न विचारला जातो की गव्हर्नमेंट बरोबर काम करणं म्हणजे केवढं अवघड. खरं सांगते, गव्हर्नमेंट बरोबर काम करणं खूप सोपं आहे. जर तुम्ही दिलेल्या नियमांचं पालन केला, जर योग्य ती सेवा पुरवली तर गव्हर्नमेंट इनफॅक्ट तुम्हाला हँड होल्डिंग देतं. कारण की आज गव्हर्नमेंटची पण जी पॉलिसी आहे की कसं ते देशाला एका हेल्दी कंट्रीकडे नेऊ इच्छितोय, तर त्यात कुठे ना कुठे तुम्ही एक वाटा उचलला आहे सरकारबरोबर PPPमध्ये काम करताना. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जसं मी आधी सांगितलं की रूल्स खूप डिफाईंड आहेत. म्हणजे चौकट आखलेली आहे, त्या चौकटीत मी बसते का टेक्निकली, मग मी टेक्निकली स्ट्रॉंग आहे, मी बसते त्या चौकटीत. मग फायनान्शियली मी जे काही माझे नियम आहेत गव्हर्नमेंटनी दिलेले ते मी पार्टिसिपेट करताना त्या सगळ्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन केलं आहे का. तिसरी महत्त्वाची गोष्ट, कुठलंही टेंडर पब्लिश झाल्यानंतर आमची एक वेगळी आपण म्हणतो ना जशी एक फौज असते तशी एक टीम आहे. ती ॲक्च्युली ग्राउंडला जाऊन सर्वे करते की हा टेंडर पब्लिश झाला आहे, इथे सेवा आपल्याला द्यायच्या आहेत, किती डॉक्टर्स आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल
की किती दारूचे अड्डे आहेत हे पण आम्ही पाहतो. त्याच्यावरनं एक अंदाज लावला जातो की ह्या ठिकाणी क्राईम रेशिओ कसा असेल, पेशंट्स कसे येतील, कुठल्या कॅटेगरीचे पेशंट्स येतील, नॉट इन द सेन्स ऑफ फायनान्शियल कॅटेगरी, बट आसाममध्ये रॉ मीटचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे ॲबडॉमिनल केसेस जास्त येतात. हिमाचलमध्ये दुर्गम भागात त्यांना खूप चढ उतार करावा लागतो, स्पाईनच्या केसेस असतात. मध्य प्रदेशमध्ये जिथे आमचं एक सेंटर आहे तिथे बराच आदिवासी इलाका आहेत, मारामारीच्या केसेस जास्त येतात. प्रत्येक राज्यात एक वेगळं काहीतरी असतं. त्यामुळे जे मी महाराष्ट्रात करते तेच मी कॉपी पेस्ट गुजरातमध्ये नाही करू शकत, किंवा तेच मी कॉपी पेस्ट तमिळनाडूमध्ये नाही करू शकत. भाषेचा फरक आहे, खाणपिणचा फरक आहे, राहणीमानीचा फरक आहे. मग या सगळ्यांना संलग्न करून काम कसं चांगलं करता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की कुठे ना कुठे एक हळूवारपणे आपण एक वेगळी लाईन तयार करतोय, निर्मिती करतोय जॉब ऑपॉर्च्युनिटीजची. तिथल्या लोकल लोकांना ती जॉब ऑपॉर्च्युनिटी निर्माण करून देतोय. कारण की कितीही तुमच्याकडे क्वालिफाईड टेक्निशियन असेल, तो त्याचं घर सोडून थोड्या काळासाठी जाऊ शकतो. मग तिथल्या टेक्निशियन्सना ट्रेन करणं, वारंवार त्यांच्याशी संवाद साधणं, त्यांना एक अश्युरन्स देणं की बाबा तुला जॉबची अश्युरन्स आहे, तू काळजी करू नकोस, तू इथला आहेस. किती कठीण असतं अशा सगळ्या परिस्थितींमध्ये काम करणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या राज्यातल्या राज्य सरकारांचा विश्वास संपादन करणं. याबद्दल सांगा. सुरुवातीला कठीण होतं डेफिनेटली, कारण की PPP हा कॉन्सेप्ट हेल्थकेअरमध्ये नवीन होता. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये किंवा रोड डेव्हलपमेंटमध्ये PPP खूप वर्षानुवर्षापासून चालत आलं आहे. पण हेल्थकेअरमध्ये PPP सक्सेसफुल होईल का, मग आपण हा मार्ग निवडला आहे, तो सक्सेसफुल होईल का, ह्या सगळ्या गोष्टी सुरुवातीला म्हणजे 2011 ते 2015पर्यंत एक तारेवरची कसरत होती. पण जसं मी प्रत्येक वेळेस सांगत आले की जर तुमची नियत चांगली आहे ना तर तुम्ही पुढे जाऊ शकता, मग तुम्हाला कोणीच खेचू शकत नाही. आणि तुम्ही तुमचं काम करताय विदाउट वेटिंग फॉर समबडी टू अक्नॉलेज इट. मी माझं काम योग्यरीत्या केले, मी पुढे निघाले, कधी ना कधी कुठे ना कुठे त्याची एक्नॉलेजमेंट आपण जे म्हणतो पोचपावती मिळते. प्लस आता 2014 नंतर जसं मी सांगितलं की गव्हर्नन्स टीममध्ये बराच फरक पडलाय. म्हणजे जे काही गव्हर्नन्स ऑफिसर्स आहेत, IAS ऑफिसर्स आहेत, ते प्रत्येक प्रोजेक्टला खूप बारकाईने मॉनिटर करतात आणि त्यांचे इंटरनल व्हिडिओ कॉन्फरन्सेस होत असतात. मग एक UP मधला IAS ऑफिसर जेव्हा एका आसामच्या IAS ऑफिसर बरोबर इंटरॅक्ट करतो एक व्हिडिओ कॉन्फरन्स, अरे तुमच्याकडे पण कृष्णा देते का, अच्छा मग आमच्याकडे आत्ता त्यांनी टेंडर जिंकलंय. म्हणजे पंजाबमध्ये लिटरली मला हे सांगण्यात आलं होतं की पल्लवी जी आपका टेंडर जब आप जीते तब हमने कम से कम 6 से 7 IAS ऑफिसर से कंफर्मेशन लिया कि इन्होंने जो रेट कोट किया है इतने कम दामों में क्या ये सेवा दे पाएंगे. तर त्यांना प्रत्येक ठिकाणून एक खूप पॉझिटिव्ह उत्तर की नाही, ही कंपनी खरंच योग्य सेवा देते आणि तडजोड क्वालिटीमध्ये करत नाही. म्हणजे हीच आमच्या पाठीवरची थाप आम्ही समजतो की कुठेतरी आम्ही तो विश्वास संपादन केलाय की आम्ही चांगलं काम करतो. नक्कीच. यानंतर आपण अशा काही रुग्णांच्या प्रतिक्रिया ऐकूया ज्यांनी कृष्णाची सर्व्हिस जी आहे, कृष्णाची सर्व्हिस ज्यांनी घेतलेली होती आणि या सेवा घेतल्यानंतर त्यांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या त्या खूपच समाधानकारक होत्या. त्या आपण पाहूयात. नमस्कार, मी अभिमन्यू अर्जुन कोलते, अहमदनगर तालुका नेवासा इथून आलो होतो. तिथला स्टॉक खूप व्यवस्थित वमन मिळवलं आहे आणि यांनी केलेलं सहकार्य मी आयुष्यभर विसरू शकत नाही. नमस्कार, मी डॉक्टर जयेश जोशी, पिंपळगोर येथे प्रॅक्टिस करतो, लाईफ केअर क्लिनिक. मी आज इथे कृष्णा डायग्नोसिसला माझ्या स्वतःच्या पायाच्या MRI करिता आलो होतो. इथचं क्लीननेस, हायजीन, कॉस्टिंग सगळ्या गोष्टी बघून मला विश्वास नाही बसला की हे गव्हर्नमेंटचं सेंटर आहे म्हणून. ॲक्च्युली कोलॅबोरेट केलेलं आहे, परंतु सर्वांना मी कळवणार की 3 टेस्टला MRI किंवा कुठलं इन्व्हेस्टिगेशन तुम्हाला करायचं असेल, योग्य दरात आणि चांगली सर्व्हिस पाहिजे असेल तर त्यांनी कृष्णा डायग्नोसिसला आवश्यक भेट द्यावी. ज्यावेळी सुतार दवाखान्यामध्ये मी सकाळी आले होते, माझ्या ध्यानात मनात पण नव्हतं की माझं इतकं व्यवस्थित आणि वेळेवर काम होईल. ते ट्रीटमेंट चांगली झाली आणि कमी वेळात झाली. सर्व्हिस आतली पण चांगली होती, सगळा स्टॉफ व्यवस्थित बोलत होता आणि इतक्या प्रेमाने ना की मला भीतीच वाटली नाही अजिबात.
म्हणजे ते सिटी स्कॅन करायची. लोकांचा दृष्टिकोन कसा बदललेला आहे आरोग्य क्षेत्राला धरून? अल्टिमेटली हे सगळ्यांना लक्षात आलंय की जर माझं आरोग्य चांगलं राहील आणि माझी परिवाराचं आरोग्य चांगलं राहील तरच मी पुढचे ध्येय साधू शकतो. म्हणजे आधी जे आरोग्य किंवा हेल्थ चेकअप जे बॅकफुटला होते एकदम, की कुठेतरी घंटी वाजली ना की मग जा, मग धावपळ कर, मग पळ, आता तसं होत नाही. आता एक एज ब्रॅकेट नंतर जे यंग जनरेशन जे आम्ही पाहतो ते स्वतः येतात की आम्हाला चेकअप करून घ्यायचं आहे, आमच्या फॅमिलीची रिस्पॉन्सिबिलिटी आमच्यावर आहे. त्यामुळे इवन थोड्या प्रमाणात का होईना बायकांमध्ये सुद्धा ती जागृती आली. नाही तर आधी बायका त्यांच्या स्वतःच्या आरोग्याला अगदी म्हणजे गृहीत नाही धरायच्या. त्यांना असं वाटायचं की अरे नाही 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 माझं काय, मी ढकलून जाते. पण एक छोटी गोष्ट त्या कधीच लक्षात घेत नव्हत्या की बाई तुझं जर आरोग्य चांगलं नसलं ना तुझं अख्खं घर डिस्टर्ब होऊ शकतं. की जेव्हा एक घरातला पुरुष सेवा आजारी पडतो ना तर ती स्त्री 24 तास त्याच्या सेवेसाठी उभी असते आणि ती सगळं बघते, व्यवस्थापन जे आहे ती बघते की सगळं आहे, जेवण वगैरे सगळं तयार असते. पण घरातली स्त्री जेव्हा आजारी होते ना तर घर डिस्टर्ब होतो. बऱ्याच पुरुषांना माहित नसतं की अरे आता पुढे करू काय. त्यामुळे ती काय करते, एखादी क्रोसिन पॉपअप करते किंवा एखादा कॉम्बीफ्लॅम पॉपअप करते आणि गाडी ढकलते. त्याच्यात ती हे लक्ष द्यायचंच विसरते की आता हे वॉर्निंग सिग्नल आहे छोटंसं. जर मी माझी तपासणी करून घेतली आणि त्या तपासणीतनं मला जर कळलं की मला काहीतरी आजार आहे तर ॲटलिस्ट मी वेळेवर त्याचा उपचार घेऊ शकेल. आणि सगळ्यात जर वॉर्निंग सिच्युएशन जर आत्ता आपल्या देशात आपण पाहू ना तर ती आहे की महिलांमध्ये वाढणारा कॅन्सर. आणि तो खूप लेट का डायग्नोस होतो कारण की ते आधीचे सिम्पटम्स इग्नोर केले जातात. तर आता थोड्या प्रमाणात सिटीमध्ये म्हणजे सिटीमध्ये मेट्रोजमध्ये थोड्या प्रमाणात ते एज्युकेशन झाल्यामुळे बायका त्या टेस्ट करून घेत आहेत किंवा पिरियॉडिक चेकअप्स केले जात आहेत. बऱ्याच संस्था आहेत जे पुढाकार करून ह्या सगळ्या तपासण्या करून घेतात. त्यामुळे कुठेतरी एक असं वाटायला लागलंय की आपण एक पॉझिटिव्ह दिशेने पुढे ॲज अ कंट्री जातोय. पल्लवी, तुम्ही इथे आलात आणि इतकं चांगलं मार्गदर्शन केलं, कृष्णाच्या सगळ्या सेवांविषयी इत्तंभूत माहिती दिलीत, कार्यपद्धती कशी आहे कृष्णाची त्याबद्दल सांगितलं, त्यासाठी खूप खूप आभार. खूप खूप धन्यवाद. यानंतर साम संजीवनीमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र पुन्हा भेटूया नवीन विषयासह, नवीन तज्ज्ञांसह पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.